आंदोलनासाठी बसले आहेत, काय आपल्या मागण्या आहेत त्यामध्ये? ज्या कामासाठी शिक्षकाची नियुक्ती केली जाते, मुळात त्या कामापासूनच शिक्षकांना आज रोजी शासन बाजूला नेत आहे आणि गोरगरीब विद्यार्थ्यांचं नुकसान स्वतः शासन करत आहे। कारण यामागे सर्व गोरगरीब मुलांना शिक्षणापासून वंचित करण्याचा घाट आज सरकारने चालवलेला आहे। कारण आता जून जुलै महिना चालू आहे, इथं SIR कार्यक्रम चालू झाला आहे। 3 महिने शिक्षक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुणवत्तेपासून वंचित ठेवत आहे। त्यानंतर लगेच अशैक्षणिक कामं लगेच आलेली आहेत। लगेच त्यानंतर आमच्या मागे जनगणनेचं काम आहे। नेमकं शिक्षकांनी शिकवायचं कधी आणि शिकवलं नाही तर नंतर या जिल्हा परिषद वाड्यावरच्या तांड्यावरच्या शाळा बंद होणार आहेत आणि हे जर बंद झाल्या तर गोरगरीब मुलं 100% या ठिकाणी वंचित होणार आहे शिक्षणापासून। त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की आमची नियुक्ती ज्या कामासाठी केलेली आहे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, मुख्य आम्हाला आमचं काम करू द्या। सगळ्या गोष्टी शिक्षकावर आणून लादायला लागलात। तुम्ही म्हणता की कोर्टाकडून एखादी गोष्ट आली की ती शिक्षकांना लादल्या झाले, मग कोर्टाकडून आम्हाला वेतनोक्ती पदवीधर शिक्षकांना वेतन द्या म्हणून सांगितलेलं आहे, मग तुम्ही कोर्ट आदेश देऊन सुद्धा तुम्ही आम्हाला वेतन लागू करत नाहीत। म्हणजे दुतर्फी सगळं नियोजन शासनानं स्वतः जर राबवायचं तर ते त्याप्रमाणे राबवून घेतात, परंतु शिक्षकांना एखादा लाभ द्यायचा झाला, कर्मचाऱ्यांना द्यायचा झाला तर तो लागू केला जात नाही। माझी सरकारला, या महाराष्ट्रातील सर्व पालकांना विनंती आहे की आम्हाला आमचं मूळ काम करू द्या। अशैक्षणिक कामं तुम्हाला कुणाला लावायची ती लावा। धन्यवाद। जय हिंद। आंदोलन हे राज्यव्यापी आंदोलन आहे। आज राज्यातल्या सर्व शिक्षक संघटनांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन शासनानं आमच्यावर जे अनेक प्रकारचे अन्यायकारी निर्णय लादलेले आहेत त्या निर्णयांच्या विरोधात हे आंदोलन आहे। जसं की 2010च्या नंतर जे शिक्षक 2010च्या आधी जे शिक्षक सेवेमध्ये लागलेले आहेत त्यांना TET सक्तीची केलेली आहे, या TET सक्तीच्या विरोधात हे आंदोलन आहे। त्यासोबतच जे अशैक्षणिक कामं आहेत शिक्षकांवर वेगवेगळ्या प्रकारचे लादलेले त्या कामांच्या विरोधात हे आंदोलन आहे आणि SIRच्या माध्यमातून शिक्षकांची सेवा अधिग्रहित करून विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं जे काम झालेलं आहे त्या विरोधात हे आंदोलन राज्यभरामध्ये केलेलं आहे। त्यासोबतच पदवीधर शिक्षक आहेत, एकाच समान काम समान वेतन या तत्वावर न्यायालयानं आदेश देऊनही अद्यापपर्यंत सरसकट पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी लागू केलेली नाही, त्या विरोधात सुद्धा हे आंदोलन आहे। अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन आज राज्यभरातला शिक्षक हा शाळाबंद आंदोलनाच्या माध्यमातून हाक दिलेली आहे आणि जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर यापुढे सुद्धा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा आमच्या सर्व संघटनांचा निर्णय